महाराजांना क्षत्रिय गुरुजी याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. या परिवाराबद्दल संपूर्ण माहिती सरांनी आणि परमार्थिक वाटपा आपल्या गुरुजींनी या ठिकाणी व्यक्तच केलेला आहे. आणि भगवंत त्यांना जागा द्यावी याच्यात काही शंकाच नाही, कारण ज्या कुळात भक्त जन्माला येतो त्याच्या कुळाचाच उद्धार होत असतो. म्हणून आमचे हरिभक्त परायण वैजनाथ महाराजासारखं रत्न या आई वडिलाच्या उदरी जन्माला आलं. आणि आज दामोदर भाऊ या ठिकाणून गेले नाहीत तर प्रत्यक्ष वैजनाथ महाराजांच्या रूपात क्षणाक्षणाला आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. म्हणून जास्तीचा वेळ न घेता या कुटुंबासाठी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकाळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आज हा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम न वाटता एक सोहळा वाटतोय. कारण इथं प्रत्येकाकडे जर पाहिलं तर आमच्या संप्रदायामध्ये हा सोहळाच मानलेला आहे. महाराज म्हणले, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आज तुकाराम बीजेचा सुद्धा देऊला सोहळा होतो, पैठणला सुद्धा नाथषष्ठीचा सोहळा होतो, नामदेवरायाच्या पुण्यतिथीचा सुद्धा सोहळा आहे. तसं वारकरी संप्रदायामध्ये जाण्याचा सोहळा केला जातो. म्हणून आज या ठिकाणी हा सोहळाच आहे आणि या सोहळ्यात सामील होण्यासाठी आपण सगळी मंडळी एकत्रित आलेलो आहोत. पुन्हा एकदा दामोदर रावांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर